मराठवाड्याचं भव्य असं आंदोलन 11 तारखेला होतंय. कारण शेतकऱ्यांची जी स्थिती, सरकार याला कोणत्याही प्रकारच्या मदतीची सरकारची भूमिका नाही. राज्यात पंतप्रधान येत आहेत, गृहमंत्री येत आहेत, ते अहवाल पाठवा म्हणतात, परंतु राज्य सरकार हालायला तयार नाही. जी मदत जाहीर झालेली आहे ती मिळालेली नाही, ती ऑगस्टची आहे. म्हणून आता शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळाली पाहिजे, कर्जमुक्ती केली पाहिजे. कारण कर्जमुक्ती करत असताना या सरकारचे जे मुख्यमंत्री यांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं की 7/12 करू, कोरा कोरा कोरा. आता तो कोरा करायची वेळ आली. कारण आत्ताच्या वेळेला शेतकरी कोणत्या प्रकारचं कर्ज फेडू शकत नाही. कारण पीक पूर्ण केले, जमीन वाहून गेली, जिथं ज्याची जमीन खरडून गेली त्याला तर 2, 4, 5 वर्षाचं शेती सुद्धा करणं पॉसिबल नाही. आणि म्हणून मग कर्ज कुठून फेडणार? म्हणून कर्जमुक्ती सुद्धा व्हावी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पीक विमा काही ना काही आधार राहायचा, काही ना काही राहायचा, परंतु पीक विम्याचे निकष मागच्या काळात सरकारने बदलले. म्हणून ते निकष सुद्धा पूर्ववत करण्यात यावे. आणि जे गुरंढोरं, गाई म्हशी, घरदार वाहून गेलं याला सुद्धा मदत द्यावी, अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करतो. मराठवाड्यात मी फिरतोय, आज लातूरमध्ये आलेलो होतो, आता धाराशिव आणि बीडला सुद्धा जाणार. मला असं वाटतं प्रचंड प्रमाणात प्रतिसाद या मोर्चाला मिळेल. कारण ह्या शेतकऱ्यांच्या भावना याला वाट शिवसेना या आंदोलनाच्या माध्यमातून करून देणार. कुठेतरी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना परिवाशी मदत होईल आणि शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा होईल अशी शक्यता होती. बिलकुल शिवसेनेचा मोर्चा झाल्यावरच होईल असं मला दिसतंय. कारण सरकारचं डोकं ठिकाण्यावर येत नाही. सरकारला जनतेच्या मनात किती रोष आहे अजून माहिती नाही. सरकार स्वतःच्या धुंदीत आहे, स्वतःच्या मस्तीत आहे. सरकार फक्त शक्तीपीठासारखे मार्ग 86,000 कोटी रुपयाचे करण्यात मशगूल आहे. त्याची टक्केवारी, त्याची गुत्तेदारी करण्यात सरकार मशगूल आहे. आणि म्हणून सरकारला शेतकऱ्याच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही. परंतु शेतकऱ्याची बैठक घेतली, मला बाकी तोडफोड काय माहिती नाही. हो, मला आता काही शेतकऱ्यांनी नोटिसा दिलेल्या आहेत. बघा हे किती निर्लाजरेपणा आहे की अशा पद्धतीनं अतिवृष्टी, पीक वाहून गेलं, जमीन वाहून गेले असताना बँका नोटिसा देतात. आता या बँकांच्या सगळ्या राज्याच्या ज्या बँका आहे याचं प्रमुख पद मुख्यमंत्र्याकडे असतं. मी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितो याच्याकडे की बँका शेतकऱ्यांना नोटीस पाठवतात, ताबडतोब थांबवा. पंजाब सारख्या राज्यांनी 6 महिन्याची या सगळ्या कर्जाला मुदतवाढ दिलेली आहे. 6 महिने कोणत्या जे वाहून गेले त्यांचं पोस्टमॉर्टम झाल्याशिवाय पैसे मिळत नाही, अशी अनेक कंडिशन्स आहेत. आता शेतकऱ्यांना ते मोबदला मिळत नाहीये. हे पहा, आता काही प्रश्न निश्चित गंभीर आहे, त्याला मार्ग सरकारने काढले पाहिजे. उदाहरणार्थ काही विहिरी बुजून गेलेल्या आहेत, आता काही विहिरी ढासळलेल्या आहेत. याला तुम्ही कोणत्या याच्याच्या निकषानुसार फक्त 35,000 रुपये आणि ते 47,000 हायएस्ट आहे, हायएस्ट. मला असं वाटतं लोकांच्या 5-5, 10-10 एकर जमिनी गोदेकच्या काठच्या, गंगेच्या काठच्या वाहून गेल्यानंतर 50-50 लाख रुपये खर्च येणार. शेतकऱ्यांनी करायचं कसं हा एक प्रश्न निश्चित आहे. परंतु मला असं वाटत नाही हे सरकार निलाजरं सरकार आहे, शेतकरी विरोधातलं सरकार आहे. सर, महाविकास आघाडी दुसऱ्या विरोधीची गरज नाही. महाविकास आघाडीचा संविधान बचावाचा नारा आहे. येणाऱ्या नव्या विरोधीकडे तशी विचारसरणी दिसून येत नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी कशाविषयी म्हटलं मला माहित नाही. महाविकास मला असं वाटत नाही असं काही. शिवसेना एक स्वतंत्र पक्ष, शिवसेना स्वतःच्या पद्धतीनं काही विषयात निर्णय घेऊ शकते. महाविकास आघाडी कायम ठेवून मनसेच्या येण्याबद्दल त्यांनी असं ते म्हटले की मनसेचं नाव थोडी त्यांनी घेतलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.